संभाजीनगर शहरामधील मतदान प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावलं उचलल्याचं दिसतंय। कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरामधील 541 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येत आहे। सगळ्या कॅमेऱ्यांचं थेट निरीक्षण स्मार्ट सिटी कंट्रोल रूम मधून केलं जात आहे। कुठेही संशयास्पद हालचाल आढळली तर तत्काळ कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत। संभाजीनगरची महानगरपालिका निवडणुकीचं जिथून मॉनिटरिंग होत आहे त्याच आपण कंट्रोल रूममध्ये आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने पहिल्यांदाच हा प्रयोग केला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक मतदान केंद्रावरती अशा पद्धतीने CCTV लावण्यात आलेला आहे। जवळपास 541 ठिकाणी हा वेबकास्टिंग सुरू आहे। त्याचं संपूर्ण मॉनिटरिंग या स्मार्ट सिटीच्या केंद्रातून होत आहे। यासाठी प्रत्येक या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। प्रत्येकासमोर 3 कॉम्प्युटर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि या माध्यमातून ही सर्व मॉनिटरिंग सध्या सुरू आहेत। आणि याविषयी नेमकं काय संकल्पना आहे, पारदर्शकतेसाठी अजून काय काय पावलं उचलले गेलेली आहे महानगरपालिकेच्या वतीने, आपल्यासोबत स्वतः मनपा आयुक्त आहेत। सर, कशी ही संकल्पना आहे, नेमकं कसं कार्य करते? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आज रोजी पार पाडतायत आणि या अनुषंगाने आपण स्मार्ट टेक्नॉलॉजीज याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि 1267 मतदान केंद्रापैकी 541 मतदान केंद्रामध्ये आपण वेबकास्टिंग करतो आहेत आणि याचा देखरेख या कंट्रोल रूमच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे। प्रत्येक लोकांना 8 ते 10 पोलिंग स्टेशन्स असे दिलेले आहेत, जेणेकरून त्यांनी त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडत आहेत का किंवा मतदार कक्षामध्ये कोणी जात आहेत का किंवा बाहेर काही गोंधळ होत आहेत का, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपण इथून सुद्धा आपण त्यांच्यावर नजर ठेवता येतं। आणि अलीकडे जे महानगरपालिकेच्या इलेक्शनचा या प्रचार दरम्यान जे काय ज्या मतदान केंद्र किंवा प्रभागामध्ये राडा झाला त्या ठिकाणी आपण अतिशय जास्त दक्षता त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्या ठिकाणी वेबकास्टिंग करतो आहे, अतिरिक्त सुरक्षा बळ त्या ठिकाणी केलेलं आहेत। त्यामुळे ह्या स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून या निवडणूक अत्यंत शांत वातावरणामध्ये पार पडतील हे आपण दक्षता घेत आहोत। मोठा पारदर्शकतेसाठी मोठा उपयोग देखील याचा होणार आहे। हां, नक्कीच, कारण टेक्नॉलॉजी ते इट विल गिव्ह मोर ट्रान्सपरन्सी आणि या माध्यमातून इथून आपण त्यांना नजर ठेवता येतं, जेणेकरून कुठले काही गडबड होत असेल तर इथूनच आपण त्यांना स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूमवरनं त्यांना कळवतो की आपल्या मतदान केंद्रामध्ये असे व्हायला लागलं, तुम्ही लक्ष देणे गरजेचं आहे म्हणून।